विरेगाव वसमत विधानसभा मधील विरेगाव लोकसंख्या 3000, मतदान 1900 या गावात जनमत घेतला असता गावचे सरपंच माऊली काळे यांनी संपूर्ण गाव हे राजूभैया नवघरे यांच्या पाठीशी खंबीरपणे आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे। जास्तीत जास्त लीड हे गाव राजूभैया नवघरे यांना देईल असं आश्वासन दिलंय। पाहूया एक रिपोर्ट। हिंगोली एक्सप्रेस न्यूजचे संपादक निलेश लोखंडे यांच्याकडून गावातील लोकांच्या प्रतिक्रिया। हॅलो, मी विरेगाव या ठिकाणी जनतेचं मत घेण्यासाठी आलेलो आहे। अवघ्या काही दिवसावर या ठिकाणी विधानसभेचं मतदान येऊन ठेपलेलं आहे। विरेगाव लोकसंख्या किती गावची? 3,500 लोकसंख्येचं गाव आहे। मतदान या ठिकाणी 1900 मतदान आहे। या ठिकाणी जी जनता आहे त्या जनतेचं जनमत घेण्यासाठी मी आलेलो आहे। सुरुवातीला कोण बोलणार आहे? नाव सांगा तुमचं। मी गोपाळ अशोकराव डुकरे, राहणार विरेगाव। मतदान कोणाला करायचं येणार विधानसभेत? मतदान घड्याळा आमदार राजूभाई नवघरे यांना। राजूभाई नवघरेला काय करायचं मतदान? राजूभाई नवघरे आम्हाला विरेगाव मध्ये यांनी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी देऊन तालुका लेवलला सुद्धा पंचायत समितीचं काम असेल, बस स्टॉपचं काम असेल, पीडब्ल्यूडीचं काम असेल, ऑफिस त्यांचे असे ऑफिसचे काम नंबरचे केले आहे। आणि येत्या 5 वर्षामध्ये निवडून राहिले तर आणखी विकास कामाला गती राहील या हेतून आम्हाला राजूभाई नवघरेला मतदान करायचं आहे। राजूभाईंची वैयक्तिक ओळख आहे का तुम्हाला? हो, चांगली ओळख आहे। दुसऱ्या उमेदवाराबद्दल काय मत आहे? नाही, त्यांचा आणखी काही विचार नाही, त्यांचं काही मत आहे आणखी त्यामुळे आपण आणखी गावामध्ये जे मतदान आहे 1900 या ठिकाणी पर्सेंटेज काय आहे? भैयाला किती मतदान पडेल आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांना किती मतदान पडेल? जर विकास कामाचा आणि वैयक्तिक कामाची जर सगळी तुलना वोट पाहिली तर जवळपास 70% ते 75% घरी किंवा आमदार नवघरेला मतदान पडेल। धन्यवाद। अजून कोण बोलणार आहे? नाव सांगा दादा। माझं नाव वामन जाधव आहे। वामन जाधव आपल्या प्रतिक्रिया देत आहेत। मतदान कोणाला करणार? मतदान युतीच्या उमेदवाराला, महायुतीच्या म्हणजे राजूभाई नवघरे। का बरं करायचं मतदान? कारण आम्ही मागील जुना जो उमेदवार आहे त्यांच्या प्रतिस्पर्धी त्या उमेदवाराचा विरोधाविषयी आम्ही विकास कामाचा आढावा घेतलेला आहे। आमच्या विरेगावमध्ये मातंग समाजाचं समाज मंदिर अजून बांधून नाही, जर तुम्हाला दाखवलं तुम्ही अक्षरशः पाहतात मातंग समाजाचं। आणि आम्हाला एक आश्वासन देतं ज्या कारणामध्ये हे आता महायुतीचं सरकार याच्या अगोदर ते आमदार होते त्यावेळेस आम्हाला निवडून याच्या अगोदर त्यांनी एक आश्वासन देतं की विरेगावला बांधवर केल्याशिवाय मी तुम्हाला विरेगावला तोड दाखवणार नाही। केला का तुम्ही? नाही, ते महायुतीच्या काळातच झालं म्हणूनच आमचं मतदान महायुतीला होईल। संपूर्ण गाव पाठीशी राहील आमदार राजूभाई नवघरे असं काही सांगता येणार नाही, जाणकार लोक राहतील। ठीक आहे, अजून कोणाला बोलतो? नाव सांगा। बोलत नाही पुंडलिक बापूराव जाधव। पुंडलिक जाधव आपलं मत व्यक्त करतायत। मतदान कोणाला करायचं आपलं 20 तारखेला? राजू नवघरे। का बरं करायचं राजूभाईला मतदान? कारण राजू नवघरे हे हिंदू धर्मासाठी आपल्या याच्यामध्ये आलेले आहेत की जसं सरपंच असला त्याच्या मतदार राहिलं तरच आपलं काहीतरी काम होतंय। देशामध्ये जर मोदी निवडून आला तर आपल्या महाराष्ट्राला विकास करायचा म्हणलं तर आपल्याला त्याच बाजूने राहावं लागेल तरच आपल्या महाराष्ट्राला विकास होईल, नाही तर होणार नाही। दुसरं अजून कोणाला बोलायचं? सर्व गावांच्या वतीनं माऊली काळे आपल्या जन्मत मानते आणि संपूर्ण गावाचा पाठिंबा कोणत्या उमेदवाराला आहे त्यांच्यामध्ये व्यक्त करते। माऊली काळे विकासाचा जर हेतू पुढे ठेवला तर 70 ते 75% मतदान या ठिकाणी विरेगावचं आमदार राजूभाई नवघरे यांना घड्याळाला होईल।
आमदार राजूभाई मोगरेंच्या पाठीमागं गाव का बरं आहे हे थोडक्यात सांगा. त्यांनी काय विकास कामं केली, काय नाही. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या गावामध्ये जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयाचे कामं पूर्ण झालेले आहेत. म्हणून आमचं गाव आमदार राजूभाई मोगरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. धन्यवाद माऊली काळेजी. अजून कोणाला बोलायचं काय? बोला ना. शोभ इकडे 1 सेकंद बोलत हो नाही का? या इकडे शिक्षक लोक तुम्ही इकडे या. धन्यवाद. पुढील गाडी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.